इथं आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। युवा संघर्ष यात्रा आणि त्या यात्रेमध्ये असणारे सर्व युवा यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। 2 ऑक्टोबर रोजी आदरणीय पवार साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला आपण युवा संघर्ष यात्रे करणार असं जाहीर केलं आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सर्वजण आलात। आपापल्या मीडिया चॅनलच्या आणि प्रेसच्या मदतीने युवांचे प्रश्न आणि युवांनी चालू केलेली ही यात्रा याला आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली, ताकद दिली। त्यासाठी सर्वच युवकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्या दिवशी आपण युवा संघर्ष यात्रा करणार असं जाहीर केलं होतं आणि असंही सांगितलं होतं की थोड्याच दिवसात यात्रा कुठल्या कुठल्या तालुक्यातून जाणार, त्याचा कसा प्रवास असणार, त्याच्याचबरोबर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काही युवांच्या हस्ते युवा संघर्ष यात्रेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आज इथं लॉन्च केली जाणार आहे। या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी मी परत एकदा युवा संघर्ष यात्रेचं उद्दिष्ट, विचार हे आपल्या सर्वांना काही मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न इथं करतो। मी स्वतः ग्रॅज्युएट आहे। व्यावसायिक क्षेत्रामध्ये काही वर्ष मी काम केलेलं आहे आणि आत्ता सुद्धा काम करतो। काम करत असताना सगळ्याच गोष्टी खूप सहज पद्धतीने मला मिळाल्यात असं आहे। व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्यासारख्या युवाला सुद्धा अनेक वेळा संघर्ष करावा लागलेला आहे। बँकेचं एखादं लोन मिळवण्यासाठी, कारखाना वेळेवर सुरू करण्यासाठी, सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीला आर्थिक अडचण असताना तिथं असणारे जे सर्व माझ्या कंपनीचे एम्प्लॉईज, कामगार होते, त्यांचा वेळेवर पगार देण्यासाठी सुद्धा माझ्यासारख्या त्यावेळेस छोट्या व्यावसायिकाला अनेक अडचणी सोसाव्या लागलेल्या आहेत। पण सहसा एखाद्या मोठ्या कुटुंबातून आपण जेव्हा येतो तेव्हा त्या व्यक्तीला सगळ्याच गोष्टी सहजपणे मिळाल्यात असं आपण कुठेतरी समजतो। पण लोक जे समजतील ते समजू द्या, पण मी सुद्धा संघर्ष केलेला आहे। पण माझा संघर्ष काही प्रमाणात आपल्याला सोपा संघर्ष बोलावा लागेल, कारण का महाराष्ट्र विजन फोरम असेल, जिल्हा परिषदमध्ये मी जेव्हा आलो त्याच्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तिथं असणाऱ्या कामगारांची जेव्हा मी चर्चा केली, जेव्हा शुगर फॅक्टरीची सुरुवात झाली त्यावेळेस फडामध्ये जाऊन ऊसतोड कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या असेल, त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम मी करायचो तिथे असणाऱ्या लोकांची चर्चा करायचो, युवकांची चर्चा करायचो। सृजन फाउंडेशन असेल, इतरी ज्या ज्या व्यासपीठावर मी गेलो जिथं युवकांशी संवाद साधला, हा सगळा संवाद साधल्यानंतर व्यक्तिगत माझ्यासारख्याचं मत असं झालेलं आहे, युवकांचे प्रश्न हे प्रखर पद्धतीने राज्यकर्ते कधीही मांडत नाहीत।
आज जर आपण बघितलं, महाराष्ट्र असू द्या नाही तर देश असू द्या, ऑफिशियल आकडा कुठलाही असला, पण लपलेली जी अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारी आहे, आणि ऑफिशियल आकडा, हे दोन्ही गोष्टी आपण जर एकत्रित केल्या तर आज बेरोजगारीचं प्रमाण आपल्या या देशामध्ये, राज्यामध्ये 30% जास्त आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी जे म्हणालो की लपून असणारं बेरोजगारीचं प्रमाण म्हणजे काय, त्याला आपण डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. एखाद्या कष्टकरू रिक्षा चालकाने आपल्या मुलाला नाही तर मुलीला जर इंजिनियर बनवलं असेल, पण इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन सुद्धा जर काम हाताला मिळत नसेल, आणि त्या मुलाली जर ठरवलं की वडिलाला रिक्षा चालवायला मदत करावी, त्याची इच्छा नसते पण तरी रिक्षा चालवावी लागते, त्याला आपण डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. तसंच एखाद्या वडिलाचा चहाचं जर दुकान असेल नाही तर स्टॉल असेल, त्याच्या मुलाला समजा MBAची डिग्री त्या वडिलांनी कष्ट करून मिळवून दिली असेल, त्याच्यामध्ये वडिलाचा सुद्धा, आई वडिलांचा तेवढाच वाटा असतो जेवढा मुलाचा असतो, आणि मग त्या मुलाला नाही तर त्या मुलीला हाताला काम मिळत नाही, म्हणून आई वडिलांनी चालू केलेल्या चहाच्या स्टॉलवर जर ते काम करत असतील, त्याला आपण डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. सरकारी आकड्यामध्ये हा जो आकडा आहे तो धरला जात नाही. ज्यांना हाताला काम नाही, आज कुठेही ते काम करत नाही, तोच आकडा धरला जातो. पण डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट आपण जर घेतली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि एम्प्लॉयमेंटचा पण जर विषय आपण घेतला तर त्याचंही प्रमाण आज खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. मी MBA बद्दल बोलणार नाही, कॉमर्स बद्दल बोलणार नाही, इंजिनिअरिंग बद्दल बोलतो. आज आपल्या या महाराष्ट्रातून दरवर्षी 1.5 लाखपेक्षा जास्त मुलं आणि मुली इंजिनियर बनून बाहेर निघत आहेत. पण यांच्यामध्ये केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेप्रमाणे 48% मुला मुलींना हाताला काम मिळत नाही. म्हणजे 48% इंजिनियरला आज बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. मग ह्यातले अनेक मुलं मुली आज स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत, पण तिथे सुद्धा गोंधळाचा कारभार हा सरकारच्या माध्यमातून केला जातो. एकतर परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, भरती वेळेवर होत नाही, किती भरती करणार आहे याच्याबद्दल कोणालाही माहीत नसतं. परीक्षा झाल्यानंतर निकाल वेळेवर लागत नाही, वेळेवर निकाल लागल्यानंतर नियुक्ती वेळेवर केली जात नाही. त्याच्याचबरोबर ही जी स्पर्धा परीक्षेची जी भरती आहे सरकारची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन हे आज आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. त्याच्याचबरोबर तलाठी भरती आणि इतरही भरतीसाठी आज गरीब मुला मुलींकडनं 1000 रुपये वसूल केले जातात. आमच्या सगळ्यांची हीच मागणी आहे की MPSCच्या ज्या परीक्षा असतात त्या वेळेवर व्हाव्या. त्याच्याचबरोबर MPSCला सक्षम करून सर्वच परीक्षा MPSCच्या मदतीने त्या ठिकाणी व्हाव्यात. प्रायव्हेट यंत्रणा जी वापरली जाते ती अजिबात कुणीही वापरू नये. तलाठी भरतीचा विषय जर आपण घेतला तर अनेक युवांचं असं मत आहे, एका पदासाठी 20 ते 25 लाख रुपये घेतले गेले, आणि अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार जर तिथं होत असेल तर गरीब कुटुंबातल्या होतकरू विद्यार्थ्यांचं काय, मुला मुलींचं काय, असा प्रश्न आज निर्माण होतोय. आणि 1000 रुपये जे वसूल केले जातात, आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा हे सगळे विषय मांडतो तेव्हा सत्तेत असणाऱ्या नेत्यांकडनं उत्तर येतं, आजची युवा पिढी म्हणजे आम्ही सगळे, ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी येतात, त्याच्यामध्ये राज्यकर्ते येतात, त्याच्यामध्ये जे छोटे मोठे व्यवसाय करणारे त्यांची मुलं येतात, शेतकऱ्याची मुलं येतात, कष्टकऱ्याची मुलं येतात. राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही युवा पिढी आज सिरियस नाही. त्यानंतर MIDC असेल, अनेक तालुक्यांमध्ये MIDC आहे, पण
तिथं नवीन कंपन्या आलेल्या नाहीत आणि ज्या भागामध्ये नवीन MIDC यावी यासाठी प्रयत्न केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण केलं जातं, जसं माझ्या मतदारसंघामध्ये आज चालू आहे. मग MIDC नाहीतर तिथं येणाऱ्या जे काही व्यवसाय असतील त्याच्यातून सुद्धा जर मुलामुलींना हाताला काम मिळणार असेल तर त्यातूनच त्यांचं कुटुंब हे चालू शकतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक मोठे प्रोजेक्ट हे आपल्या राज्यामध्ये न राहता आपल्या राज्याच्या बाहेर जाताना आपण सर्वांनी बघितलेले आहेत. एखाद्या व्यक्ती जेव्हा डिग्री घेतो आणि आत्ता लगेचच त्याला नोकरी मिळत नसेल आणि त्याला 6-7 महिने जर जात असतील तर जेव्हा केव्हा 1 वर्षाने इंटरव्ह्यूला ती व्यक्ती जाते तेव्हा तिथं असणारी कंपनी विचारते वर्षभर केलं काय, आणि मग त्याला उत्तर त्यांना मिळत नाही आणि मग कंपनी कुठेतरी नेगेटिव्ह विषय मनामध्ये घेऊन कदाचित या मुलामध्ये क्षमता नसेल या मुलीमध्ये क्षमता नसेल म्हणून यांना नोकरी मिळाली नाही, मग आपण कशाला द्यायची. याच्यामुळे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यामध्ये वाढत चाललेली आहे. धोरणांबद्दल बोला तर सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. तुम्ही IT धोरण आणत असताना फक्त मोठ्या शहरामध्ये IT कशी येईल यासाठी धोरण करता, पण सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई इथे सुद्धा IT आणण्यासाठी एक वेगळं धोरण आपल्याला करावं लागेल, पण याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. आणि जेव्हा केव्हा आम्ही एखादा प्रश्न घेतो ज्याच्यामध्ये युवकांचा असू द्या नाही तर कुठेही असू द्या, आम्ही आमदार म्हणून जेव्हा बोलत असतो तेव्हा नेहमी आमचं वय काढलं जातं. तुम्ही फार तरुण आहात, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला राजकारणामध्ये अजून खूप काही शिकायचं आहे. पण जेव्हा आम्ही युवकांचे संवाद साधतो, युवकांनी दिलेले हे सर्व जे मुद्दे आहेत ते आम्हाला महत्त्वाचे वाटतात. वय हा फॅक्टर नाही. तुम्ही लोकांना समजून घेताय का, लोकांपर्यंत पोचताय का फक्त AC मध्ये बसून अधिकाऱ्यांची चर्चा करून तुम्ही निर्णय घेताय, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हे सरकार AC मध्ये बसून अधिकाऱ्यांची चर्चा करून धोरण बनवते. जर खऱ्या अर्थाने लोकांचा हिताचा निर्णय घेणारं, विश्वासात घेऊन निर्णय घेणारं हे सरकार असतं तर सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींकडनं 1000 रुपये घेतले नसते, ते रिफंड केले असते. तसंच आपण जर बघितलं MPSC मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे काही सरकारी गोष्टी असतात, नियुक्त्या असतात, त्याच्यामध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा एक नवीन कॉन्सेप्ट या सरकारने काढलेला आहे, तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्याचा कॉन्सेप्ट. कॉन्ट्रॅक्ट कंपन्या कोणाच्या आहेत याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट भरती तिथं चालू करत असाल तर त्याच्यामुळे युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. काही जण म्हणतात आधीच हे काढलं होतं GR, आता हा जुना GR आहे. तसं नाही आहे. आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत ते खऱ्या अर्थाने खोटं बोलतात. कुठेतरी पूर्वीच्या सरकारने हा GR काढला म्हणून याच्यावर कुणीच बोलायचं नाही असं असेल तर त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आधीचं सरकार असू नाही तर आत्ताचं सरकार असू, खऱ्या अर्थाने युवकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी काम करणारा सरकार असेल तर आम्ही त्याला पाठबळ देऊ, आम्ही त्यांच्याबरोबर राहू, आम्ही त्या गोष्टीचा पाठिंबा देऊ. पण तुम्ही धोरण काढत असताना त्याच्यामध्ये जर व्यावसायिकांचा विचार जास्त करत असाल आणि युवांचा जर करत नसाल तर त्याचा विरोध 100% आम्ही सर्वजण करू. त्यामुळे आम्ही काही मुद्दे या संघर्ष यात्रेसाठी घेतलेले आहेत जे आपल्या सर्वांना आम्ही बोलून दाखवू. पण हे मुद्दे फायनल मुद्दे असं नाही. चालत असताना काही युवांशी बोलत असताना समजा त्यांचा जर एखादा कुटुंबातलं कुणी व्यक्ती असेल जो शेतकरी कष्टकरी असेल, पण त्या व्यक्तीने दुर्दैवाने अडचणी असल्यामुळे आत्महत्या केली असेल आणि त्याचं अख्खं कुटुंब आज अडचणीत आलं असेल तर आत्महत्या हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण घेणार आहोत. त्यामुळे हे जे 22 मुद्दे आपल्या सर्वांना वाचून दाखवणार आहोत त्याच्या पलीकडे जाऊन ही यात्रा एका व्यक्तीची नाही तर सर्व लोकांची आहे, सर्व युवांची आहे. मी युवांना आव्हान करेल, तुम्ही या यात्रेमध्ये सहभाग घ्या. ही यात्रा खूप मोठी होईल, खूप पब्लिसिटी होईल, मिळेल याच्याकडे आमचं कुठेही लक्ष नाही. महत्त्वाचं काय, 800 किलोमीटर चालायचं,
युवकांच्या हिताचे मुद्दे घ्यायचे, सामान्य लोकांचे मुद्दे घ्यायचे आणि जात असताना ज्या ज्या गावामध्ये जाऊ, ज्या ज्या लोकांशी बोलू, त्यांच्याकडनं आम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. आम्हाला सगळ्याच गोष्टी सांगायच्यात असं नाही, आम्हाला समजून घ्यायचं आहे. समजून घेतल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. तुमच्या विचारामध्ये प्रगल्भता येऊ शकत नाही आणि ती आमच्या विचारामध्ये प्रगल्भता यावी, आम्हाला लोकांचे विषय समजून घेता यावेत, यासाठी ही यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढलेली आहे. याच्यामध्ये जे मुद्दे आम्ही घेत आहोत त्याच्यामध्ये कंत्राटी भरती शासन निर्णय हा मागे घेण्यात यावा, परीक्षा शुल्क माफी व घेतलेले शुल्क हे परत करण्यात यावे, पेपर फुटीवर कडक कायदा हा आपल्या राज्यामध्ये आलाच पाहिजे, सर्व भरती प्रक्रिया राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून करावेत, स्पर्धा परीक्षा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करावी, शासकीय नोकरीच्या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार हा रोखावा, रखडलेल्या भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण कराव्यात, रिक्त शिक्षकांची सर्व पदे त्वरित भरण्यात यावेत. 60,000 रिक्त पदे आहेत. तसंच सरकार कदाचित 18,000 भरती करणार आहे आणि बाकीचे सर्व कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक घेतले जाणार आहे. याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे. युवकांच्या समस्यांसाठी युवा आयोग असावा, जसा महिला आयोग आहे तसा युवकांचा आयोग असावा. कारण का आज आपल्या देशामध्ये 60% लोकसंख्या ही युवा लोकसंख्या आहे. प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी. कारण का आज जी शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या होत आहे त्याच्यामध्ये मोठं प्रमाण हे युवा शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे या बाबतीत शासनाने योग्य असा निर्णय घेण्याची जरूर आहे. 2 वर्षापेक्षा अधिक काळ बेरोजगार असलेल्या युवकांसाठी आणि त्यांनी जर एज्युकेशन लोन घेतलं असेल, ते एज्युकेशन लोनवरचं सर्व व्याज हे सरकारकडनं भरलं गेलं पाहिजे अशी मागणी आमच्या सर्वांची आहे. काही लोक म्हणतील असं का? कारण का नोकरी मिळावी, इथं इन्व्हेस्टमेंट यावी, इथं शासनाच्या माध्यमातून नोकर भरती व्हावी, याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. इन्व्हेस्टमेंट घेत नसेल आणि त्यामुळे युवांना जर हाताला काम मिळत नसेल आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांनी जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर ते भरत असताना त्याचं जे व्याज आहे ते सरकारकडनं माफ व्हावं अशी मागणी युवांच्या वतीने आम्ही सर्वजण करतो. तसंच नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठी जिल्हानिहाय दर्जेदार वसतिगृह उभारण्यात यावेत. महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा शक्ती कायदा, ज्या कायद्यामध्ये सायबर क्राईमसुद्धा आहे, तर तो कायदा लवकरात लवकर आणावा अशी विनंती आम्ही सरकारला तिथं करत आहोत. सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI या संस्थेला सक्षमीकरण करून आज जे काही 250-300 कोटी दिले जातात ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. त्याला सक्षमीकरण करून 1000 कोटीपेक्षा जास्त निधी या संस्थेला देण्याची जरूरत आहे. तसंच आदिवासी युवकांसाठी असणाऱ्या TRTI संस्थेला स्वतंत्र स्वायत्तता देऊन बार्टी आणि सारथीसारखं त्यांना सुद्धा वेगळा निधी देण्यात यावा. शाळा दत्तक योजना बंद करण्यात यावी. म्हणजे हे तर आश्चर्याचं धोरण या सरकारने घेतलेलं आहे. पण कदाचित या सरकारला येत्या काळामध्ये या सर्व शाळा प्रायव्हेट कराव्यात असं असावं. नाहीतर जी जमीन शासनाची आहे, जी जिल्हा परिषदची आहे, ती उद्या जाऊन कदाचित प्रायव्हेट कंपनीला देण्याचा विचार हे सरकार करत असावं असं आम्हा सर्वांना वाटतं. महिलांच्या सायबर सिक्युरिटीचा विषय आम्ही घेतला. तसंच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांसाठी रिस्किलिंग, अपस्किलिंग याच्यावर काम करण्याची जरूरत आहे. स्किल डिपार्टमेंट आहे, वेगळा विभाग आहे, पण त्याच्यामध्ये कुठंही रिस्किलिंगवर लक्ष दिलं जात नाही. दर 10 वर्षानंतर 60% नोकऱ्या आज ज्या आहेत त्या राहत नसतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशिक्षित नाही तर कमी शिकलेले जे काही युवा असतात, ज्यांना आज हाताला काम असतं, जसं टोल नाका आहे तिथं काही युवा काम करतात, पण नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर ते काम 10 वर्षानंतर तिथं राहत नाही. याच्यासाठी या सरकारने त्याच्यावर काम करण्याची जरूरत आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नवी मुंबई या 2 टायर सिटीज आहेत, तिथं IT धोरण आणण्याची जरूरत आहे. IT कंपन्या तिथं याव्यात, यासाठी काही सवलती द्याव्या लागतील. ही जी मुलं मोठ्या शहरामध्ये येऊन काम करतात तिथं असणाऱ्या मुलींना तिथं काम मिळत नाही. अशासाठी एक वेगळं धोरण हे आणण्याची जरूरत आहे.
तालुका स्तरावर MIDC स्थापन ज्या झाल्यात तिथं कंपन्या याव्यात आणि जिथं स्थापन झालेलं नाही तिथं स्थापन करण्यात याव्यात. आणि जर कुणी राजकारण करत असेल जे केलं जात आहे, माझंच उदाहरण कर्जत जामखेडचं त्याच्यामध्ये आहे, ते कुठं ना कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीने इंडस्ट्रियल युनिट्स त्या त्या तालुक्यामध्ये तिथे सर्वांना आणण्याची जरूरत आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी एक अद्ययावत वसतिगृह उभारण्यात यावे, कारण की ही सर्व युवा पिढी आज 10 बाय 10च्या खोल्यामध्ये 10-10, 20-20 जण राहतात आणि अशा पद्धतीने हे जर वसतिगृह निर्माण झाले त्याचा फायदा येईल. तसंच राज्यातील क्रीडा विभागाला सक्षम करून होतकरू खेळाडूंना संधी दिली पाहिजे. छोटंसं उदाहरण जर आपण दिलं, छत्रपती अवॉर्ड जे आज काही खेळाडूंना दिलं गेलं तिथं त्यांच्या पालकांना सुद्धा आत यायला दिलं गेलं नाही. अशा पद्धतीने हे सरकार काम करत आहे आणि आज जे काही अवॉर्ड्स एशिया गेम्समध्ये मिळालेले आहेत त्यात आपल्या राज्याचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात वाढला असता तर ते स्वागत करू शकलो असतो, पण कधीही तिथं युवा नाहीतर स्पोर्ट्स धोरण आपल्या राज्यामध्ये नसल्यामुळे अनेक होतकरू लोक आज अनेक गोष्टींपासून वंचित राहतात. अशा आमच्या सर्व मागण्या आहेत, पण ह्या मागण्या एवढ्याचपर्यंत राहतील असं नाही. 25 तारखेला आम्ही जेव्हा चालायला सुरुवात करू त्या दिवसापासून ते 7 तारखेला आम्ही जेव्हा नागपूरला पोचू त्यावेळेस जे जे काही नवीन प्रस्ताव हे तिथं असणाऱ्या संघटना असतील, लोक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, युवा वर्ग असतील, शिक्षक वर्ग असेल, विद्यार्थी असतील, जे कोणी आम्हाला भेटतील ते सर्व मुद्दे घेऊन आम्ही अधिवेशनामध्ये ते मुद्दे मांडणार आहोत आणि त्याच्यामुळेच या सरकारचं लक्ष त्याच्यावर कसं वेधता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. त्याच्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्याला एक व्हिडिओ दाखवला जाईल, त्याच्यामध्ये आमची यात्रा कशी जाणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे हे आपल्या सर्वांना दाखवलंच जाईल. पण बोलायचं झालं तर पुण्यापासून 24 तारखेला आशीर्वाद दिन म्हणजे 24 तारखेला खरं तर दसरा आहे. आपण महात्मा फुले वाडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जो वाडा आहे तिथं सुरुवात करत आहोत. त्यानंतर लाल महालाला जाणार आहोत आणि एक छोटीशी सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी असतील, विद्यार्थी आदरणीय पवार साहेबांसमोर बोलतील, त्यांची भूमिका मांडतील, मग साहेब बोलतील आणि मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही हवेलीला जाऊन तुळापूरला दुसऱ्या दिवशीपासून आपली यात्रा सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर जे जिल्हे आपण कव्हर करत आहोत असे 10 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर. तालुके जे येणार आहेत हवेली, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाटोदा, बीड, गेवराई, घनसावंगी, जालना, परतूर, मंठा, सेलू, जिंतूर, तसंच सेनगाव, रिसोड, वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, नांदगाव, तसंच चांदुर्रे, धामणगाव, वर्धा, सेलू, हिंगणा, काटोल, नागपूर आणि नागपूर शहर अशा पद्धतीने आपण हा प्रवास करणार आहोत. 10 जिल्हे, 28 तालुके, 800 पेक्षा जास्त किलोमीटर. आमच्याबरोबर 50-60 लोक असणार आहेत जे शेवटपर्यंत आमच्याबरोबर चालतील आणि ज्या ज्या लोकांना या यात्रेमध्ये यायचे ते 100% या यात्रेमध्ये येऊ शकतात. रजिस्ट्रेशनसाठी आपण एक वेबसाईट केलेली आहे ज्याचं लॉन्चिंग आता आपल्या सर्वांसमोर इथं काही युवांच्या हस्ते आपण करणार आहोत. त्याच्यावर सुद्धा रजिस्ट्रेशनचे काही व्यवस्था आहे, तिथं रजिस्ट्रेशन केलं डिटेल्स कळतील. ही यात्रा कशी जाणार आहे याचा व्हिडिओ आणि त्याचे डिटेल्ससुद्धा त्याच्यामध्ये दिले जातील. आणि मग आम्ही दिवसाला कमीत कमी 18 किलोमीटर आणि 24 किलोमीटरपर्यंत तिथं चालणार आहोत. सकाळी 6 वाजता ही यात्रा सुरू होईल, दुपारपर्यंत 11 ते 12पर्यंत ही यात्रा चालू राहील. लोकांना भेटत ही यात्रा दुपारपर्यंत जिथं विसावा आहे तिथं ती जाणार आहे. तिथं ज्या लोकांना संघटनेला भेटायचे ते तिथं आम्हाला भेटू शकतात. त्यानंतर थोडीशी विश्रांती सगळ्यांसाठी आणि मग संध्याकाळी 3:30-4 वाजता
परत एकदा यात्रा ही सुरू होईल आणि समाप्ती ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये होणार आहे तिथपर्यंत संध्याकाळी 8 ते 8:30 पर्यंत ही यात्रा तिथं पोचेल। या यात्रा चालू असताना दिवाळी असणार आहे, पण आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे, युवांनी निर्णय घेतलेला आहे की दिवाळी त्या त्या गावामध्ये आम्ही सर्वजण साजरा करणार आहोत। तसंच माझे कुटुंबीय सुद्धा, त्याच्यामध्ये आई वडील असतील, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, माझी बहीण असेल, हे सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार दिवाळीच्या वेळेस। दिवाळीच्या वेळेस का? मुलांना सुट्टी आहे, मुलं स्वतःहून म्हणतात की आम्हाला दिवाळी तशी नाही साजरी करायची, आम्हाला आमच्या वडिलाबरोबर करायची। माझी पत्नीचं सुद्धा तेच मत आहे की तू जिथं असशील तिथं मी असेल, कारण का ज्या पद्धतीने तू लढा लढत आहे आणि तुझ्याबरोबर अनेक युवा लढत आहेत, त्यासाठी मी सुद्धा युवा असल्यामुळे माझ्या पद्धतीने मी पाठिंबा देणार आहे। माझे वडील तिथं असतील, त्यामुळे आम्ही सर्वजण या यात्रेमध्ये सहभाग घेत शेवटपर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंत नागपूरला तिथं पोहोचणार आहोत। आजपर्यंत काढलेल्या यात्रेपैकी युवकांचा विषय घेऊन ही पहिलीच यात्रा सर्व युवक मिळून केली जात आहे। त्याच्याचबरोबर 800 किलोमीटर आणि पुढे असणारी यात्रा ही पहिलीच यात्रा या महाराष्ट्रामध्ये असणार आहे। निर्णय हा घेतलेला आहे, आम्ही त्या पद्धतीने तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना पत्र हे देत आहोत, परवानगी ते देतीलच। आणि शांततेत एखादी यात्रा असेल, जसं वारी असते त्या पद्धतीने कुठलीही वेगळी परवानगी ही घ्यावी लागत नाही। शांततेत ही यात्रा त्या तालुक्यामध्ये जात शेवटी नागपूरला जाणार आहे आणि तिथं एक मोठी सभा परत एकदा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल। तसंच या यात्रेच्या मध्य ठिकाणी एक मोठी सभा परत एकदा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं होणार आहे आणि मध्ये आधे सुप्रियाताई असतील आणि इतरही जे सर्व मित्र पक्ष आहेत, ज्यांना कोणाला या यात्रेमध्ये यायचे, सभेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, ते 100% याच्यामध्ये येऊ शकतात। ही यात्रा सर्वांची आहे, कुठेही याला पक्षाचा रंग लागणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण घेत आहोत। विचार हा सर्वांचा आहे आणि सर्व मिळून हा लढा आपण त्या ठिकाणी लढत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आणि मदत ही आम्हा सर्वांना मिळेल अशी अपेक्षा आम्ही करत आहोत। आणि एकच आहे की जेव्हा केव्हा आमचे विरोधक आम्हाला सांगतात तुम्ही नवीन आहात, तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कृपा करून युवकांना कुणीही कमी समजू नये। ज्या गोष्टीला कदाचित तुम्हाला अनेक वर्ष काही गोष्टी समजून घेण्यासाठी गेले असले, तर आज युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी खूप वर्ष त्यांना काही गोष्टी समजून घ्यायला लागत नाही, फक्त युवकांमध्ये जावं लागतं, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो आणि तो संवाद आम्ही सर्वजण मिळून घेत आहोत। त्यामुळे राजकारणामध्ये वयापेक्षा विचारसरणी महत्त्वाची असते, वयापेक्षा कशासाठी तुम्ही लढत आहात हे जास्त महत्त्वाचं असतं। आम्ही युवा वर्गासाठी लढत आहोत, महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत आहोत, महाराष्ट्र धर्मासाठी लढत आहोत आणि आम्ही हे लढत असताना जे युवा आम्हाला जोडतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, पण हा लढा कायम तसाच चालू राहील एवढंच या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो। आणि इथं असणारे जे युवा आलेत त्यांना मी विनंती करतो की आपली वेबसाईट आम्ही म्हणत आहोत, कारण सगळ्यांचं आहे की आपली वेबसाईट आपण लॉन्च करावी आणि मग त्यानंतर वेबसाईटबद्दल 2 शब्द मी सांगेल आणि मग आपले प्रश्न काय असतील तर त्याला आम्ही सर्वजण मिळून उत्तर देऊ। पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर असे 10 ते 11 जिल्हे आहेत आणि 28 तालुके त्याच्यामध्ये असणारे 420 गावं पण त्याच्यामध्ये आहेत। राहत असताना ज्या ठिकाणी आम्हाला राहण्याची व्यवस्था होईल, जसं की एखादी जिल्हा परिषद शाळा असेल, एखादी शाळा असेल, समजा एखादं मंगल कार्यालय असू द्या, मंदिर असू द्या, कुठेही जिथं कुठं आम्हाला संधी मिळेल तिथं आम्ही राहणार आहोत, आमच्याबरोबरची लोक राहणार आहेत। तिथले लोक स्वागत करत असताना भोजनाची व्यवस्था असेल, इतरही ज्या काही असतात त्या सगळ्या केल्या जाईल आणि बाकी आपल्या सेवेकरी जे पदयात्रेमध्ये चालणार आहेत ते सर्व यात्र्यांसाठी सुद्धा आरोग्याची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाईल। मला सर्व यात्री जे येत्या काळामध्ये या पदयात्रेमध्ये येणार आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे, चालण्याची थोडीशी तयारी ठेवा।
गाडीली पण आपण ही यात्रा करू शकलो असतो, पण मग त्याला संघर्ष यात्रा आपण कसं म्हणू शकतो? संघर्ष करायचा असेल तर खऱ्या अर्थाने तो करण्याची जरूरत आहे, म्हणून आम्ही पदयात्रा काढण्याचा निर्णय युवा म्हणून तिथं काढलेला आहे. नाही ते वेबसाईट करतो मग कॉमन बॅट. नमस्कार. तुम्ही वरती या ना, वेबसाईट तुम्ही वरती या. कसं लॉन्च करेल? मी सर्व इथं उपस्थित असणाऱ्या युवांना विनंती करतो की थोडक्यात आपला परिचय करावा, आई वडिलांबद्दल असेल आणि आपल्याबद्दल असेल, आणि मग तुमच्याकडे आपण वेबसाईट लॉन्च करू. हॅलो, मी आकाश लक्ष्मण दळवी, MPSC स्टुडंट आहे. मी आपल्या कचच आहे, मिरजगावमधला, आणि माझे वडील शेतीच करतात गावाकडे. दूध व्यवसाय आमचा, आणि गेल्या 1-2 वर्षापासून मी अभ्यास करतोय. संघर्ष यात्रेमध्ये आपण हो आपल्या पद्धतीने सहभाग घेणार का? हो, घेणार आहे मी. नमस्कार, मी रोशन गजानन निखाते. मी राहणार रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मी मागील 4-5 वर्षापासून इथं MPSC तयारी करतोय, पण सध्याची परिस्थिती ही खूप अवघड आहे आमच्यासाठी, कारण की पेपर फुटी होत आहे, परीक्षेची फी खूप वाढते आहे, आणि त्या निराशाच्या वातावरणात आम्ही सध्या संदर्भात आम्ही एकदम म्हणजे माझं नाव प्रणाली झावरे, तालुक्यातील वासुंदे गावचे आहे. मी गेले 3 वर्ष झाले पुणे या ठिकाणी MPSCचं प्रिपरेशन करते. तुम्ही जो हा उपक्रम चालू करताय तो आमच्यासाठी खूप खूप चांगला ठरेल. थँक्यू दादा. मी स्वाती भोर, मी नाशिकची आहे, आणि 4 वर्ष झाले मी MPSCचा अभ्यास करते. पण कसं ना की इतक्या सगळ्या समस्या आहेत, तर त्या कोणीतरी मांडणं गरजेचं होतं, आणि इतके वर्ष झाले असं कधी कोणी एवढं पुढे आलं असं वाटलं नव्हतं. आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही एवढं करताय, त्यासाठी थँक्यू, आणि संघर्ष यात्रेत मी सहभागी होऊ इच्छिते. धन्यवाद. वेबसाईट आता ही अशी वेबसाईट असणार आहे ज्याच्यामध्ये ज्यांना कोणाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांचं नाव, फोन नंबर असेल, त्यांचं जन्मदिवस, तारीख, मग तसंच जिल्हा, आणि त्याच्यानंतर मग मला पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. मी पदयात्रेमध्ये सोशल मीडिया नाहीतर वेगळ्या पद्धतीने आम्ही सहभाग घ्यायचा. या यात्रेमध्ये सहभागी होत नसल्याने मला घरून या यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. काही युवांचं मत होतं की आम्ही भारताच्या बाहेर आहे, आम्ही कुठेतरी इतर ठिकाणी शिकतोय, नाहीतर आमचा ॲक्सिडेंट झालेला आहे, आम्हाला चालता येणार नाही, पण आम्हाला सहभाग घ्यायचा आहे. मग विविध पद्धतीने काही लोक सहभाग घेऊ शकतात, आणि काही लोकांनी असंही सजेस्ट केलं आहे की आम्ही जिथं कुठं असो, आता दिल्लीमध्ये आम्ही UPSCची परीक्षा देतोय, तर आम्ही तिथं रोज 2 किलोमीटर चालू, 3 किलोमीटर चालू, आणि मग या यात्रेला आम्ही त्या पद्धतीने सहभाग देऊ. काही लोकांचं असं मत आहे की आम्ही एखाद्या इतर जिल्ह्यातून
तुमच्या जिल्ह्यापर्यंत 10 लोक 20 लोक चालत येऊ सहभाग घेऊ असंही सांगितलं जाते. काही दिव्यांग व्यक्ती आहेत तेही म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीने सहभाग घेऊ. तर मग याच्यासाठी आपण तो एक कॉलम केलेला आहे. आणि मग ही एंट्री केल्यानंतर खाली घ्या ना. कोण करणार बताई, तुमचं नाव सांगा. कराली जावरे. प्रणाली सुदाम झावरे. नाही, तुमचाच मोबाईल नंबर द्या, त्यांचा नको, पब्लिश होईल. चार फेब्रुवारी 2000. अहमदनगर. यात्रेत यायचं ना. हो. आम्हाला अभिमान आहे. पहिलं रजिस्ट्रेशन एका महिलेचं झालं, एका मुलीचं झालं, की नक्कीच आम्हाला त्या बाबतीतला अभिमान आहे. आणि मग याच्यानंतर त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहे. खाली गेल्यानंतर आपण शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये मग आता 25, 26, 27 2 दिवसानंतर ज्याला एका फेजमध्ये 5 दिवसासाठी सहभाग घ्यायचा आहे, एका दिवसासाठी घ्यायचा आहे, शनिवार रविवारच फक्त चालायचं आहे. आणि काही लोकांना दिल्लीवरनं सहभाग घ्यायचा आहे पण त्यांच्या पद्धतीने, असं एक ऑप्शन आपण तिथं करणार आहोत. आणि मग त्या पद्धतीने हे सर्व लोक सहभाग घेऊ शकतात. आणि एक पदयात्रेबद्दल आपण एक ब्रोशर केलेला आहे, ती सुद्धा तिथं माहिती दिली जाईल. पदयात्रा जशी जशी चालेल तसं रिअल टाईम फोटोज, व्हिडिओज, लोकांचं मत आणि मग तिथला आपला आत्तापर्यंत झालेला प्रवास, कुठं आहेत आपण, उद्या कुठं आहोत, अशाबद्दलची माहितीसुद्धा याच्यामध्ये आपण सर्वजण मिळून देणार आहोत. असं थोडंसं याच्यामध्ये आपण विचार केलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच आपल्या सर्वांना सांगतो की मला अनेक अनुभवी लोकांचे फोन आले, राजकारणातलेच असतील असं नाही, इतरही सर्व क्षेत्रातले. त्यांचं मत आलं, तू एकटाच चालून काय होणार. मी म्हणलं मी एकटा नाही, युवांबरोबर चालणार आहे. ही यात्रा युवकांची आहे आणि सुरुवात तर कोणाला ते करावी लागेल ना. कोणाला तरी विषय, मुद्दा, युवांचा मुद्दा हा घेऊन पुढं जावं लागेल. त्यांच्या अडचणी काय आहेत ह्या कुठेतरी सांगितल्या पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आज धोरण केलं जातं ते धोरण मर्यादित धोरण आहे. एखाद्या विभागाचा एखादा मंत्री असतो, त्याच्या विभागाला निधी कसा जास्त मिळेल याच्याबद्दलच तो चर्चा करत असतो. पण त्या निधीचं वाटप कसं केलं जाईल, त्यातून चांगल्या योजना कुठल्या आणता येतील याच्याबरोबर कधीही चर्चा केली जात नाही. तसं जिल्हा परिषद शाळेमध्ये काय शिकवलं जातं हे हायर टेक्निकल एज्युकेशनला माहीत नसतं. हायर टेक्निकल एज्युकेशनला हेही माहीत नसतं इंडस्ट्रीला काय पाहिजे. तर मग मुलं तिथं कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेत असतात. इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यूला ते बसू शकत नाही. अशा अनेक काही गोष्टी आहेत. त्यामुळे करिअर गायडन्सपासून ते आपल्याला या इंडस्ट्रीला काय लागतं, 10 वर्षानंतर काय लागणार आहे, ते आत्ताच आपल्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल. युनिव्हर्सिटीची जी क्वालिटी आपल्या महाराष्ट्रातल्या गेल्या 7 वर्षामध्ये ती खालावलेली आहे. म्हणजे गरिबाची पोरं ज्या शाळेत जातात ते तुम्ही दत्तक घ्यायचं म्हणतात. गरिबाची पोरं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात तिथं तुम्ही क्वालिटी खराब करता, त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणता. मग याच्यामध्ये युवांची चूक कुठे आहे. एखादं शेतकऱ्याचं धोरण चुकलं आणि शेतकरी त्याच्यामध्ये आत्महत्या करत असेल तर त्याच्या पत्नीचं, त्या मुलाची त्याच्यामध्ये चूक काय आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पुढे याव्यात. आणि आज जे वातावरण आहे, कोणाला कुठलं पद, काय चाललंय, कसं चाललंय, म्हणजे ही जी चर्चा आहे याच्यासाठी माझ्यासारखा एखादा व्यक्ती राजकारणात आलेला नाही. राजकारणात एक धोरण बनवण्यासाठी, एक फ्युचर लक्षात घेऊन काहीतरी धोरणात्मक आपल्याला करायचंय, महाराष्ट्राला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आणि ही जी चर्चा आता युवकांच्या मनामध्ये, ती फक्त या यात्रेच्या माध्यमातून आपण पुढे आणत आहोत. भविष्य कुणी एक व्यक्ती असू शकत नाही, भविष्य हे युवा आहेत. आणि हे सर्व युवा आणि लाखो युवा, हजारो युवा या यात्रेमध्ये जे जुळले जातील ते महाराष्ट्रातलं भविष्य आहे. नेता बनण्यासाठी आम्ही कुठेही पुढाकार घेत नाही. ज्याला काय बोलायचंय ते तुम्ही बोला. नेतापेक्षा विचार महत्त्वाचा आहे, संघटन महत्त्वाचं आहे, मुद्द्याचं काय हे महत्त्वाचं आहे. आज जे मुद्द्यावर बोललं जात नाही हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या सरकारला, सत्तेत असणाऱ्या नाही तर सत्तेत नसणाऱ्या, ह्या सगळ्यांना आम्हाला विनंती करायची युवा म्हणून की मुद्द्यावर बोलण्याची आज जरूरत आहे. आज या महाराष्ट्राला, या युवांना खऱ्या अर्थाने काय अडचणी आहेत
ह्या कुठेतरी समजून घेण्याची जरूरत आहे. त्यासाठी ही युवा यात्रा आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. याला चांगलं यश येईल, पण ते यश फक्त संख्येमुळे येईल असं मी म्हणणार नाही. सरकारला या सर्व मागण्या मान्य कराव्याच लागतील, त्यांना आम्ही भाग पाडूच. आणि त्यांनी जर त्या मान्य केल्या नाहीत तर मग पुढे काय करायचं ते 7 तारखेला सर्व युवा मिळून तिथं ठरवतील आणि मग तो आपला पुढचा मार्ग त्या ठिकाणी असेल. पण सुरुवात ही 24 तारखेला आपण करत आहोत. 25 तारीख ही पदयात्रा सुरू करण्याची तारीख आहे. 24 तारीख ही आशीर्वाद घेण्याची आणि पुणे शहरामध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होण्याचा दिवस आहे. आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेण्याचा दिवस आहे. आणि 25 नंतर ही यात्रा सुरू होईल. डायरेक्ट 7 तारखेला नागपूरला जाऊन अधिवेशन ज्या ठिकाणी या स्वाभिमानी महाराष्ट्राचं होणार आहे तिथं ती यात्रा समाप्त होईल. पण ती आता तिथंच समाप्त होईल असं माहीत नाही, पण हा विचार सातत्याने चालू जाईल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. मी परत एकदा या सर्व युवांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही आज इथं ही वेबसाईट जी लॉन्च केलेली आहे त्यातून नक्कीच हजारो लोक या यात्रेला जुडतील असा विश्वास व्यक्त करतो. आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी आयुष्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. पण आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय युवा. चला कोणाला मराठवाडा नाही तर विदर्भाच्या आसपास ती सभा राहणार आहे. आदरणीय पवार साहेब त्या सभेला येतील. आता तरी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ती मोठी सभा होईल आणि त्याच्यामध्ये जर मित्रपक्ष येणार असतील त्यांना यायचं असेल तर त्यांचं स्वागत आम्ही करूच. पण पवार साहेबांशी ते सर्वजण बोलतील, निर्णय घेतील. पण साहेब स्वतः त्या सभेला येतील आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहणार आहेत. सगळे येतील. ठराविक जे काही ठिकाणं असतील, जसं जालन्यामध्ये गेल्यानंतर टोपे साहेब तिथं असणारच आहेत आणि मग मध्ये आधे शिरूरपासून आपण सुरू करतोय, हवेली आहे तिथं अशोक बापू असणार आहेत आणि इतरही म्हणजे आपण बीडला गेल्यानंतर तिथं असणारे आपले क्षीरसागर भाऊ संदीप आहेत ते तिथं असणार आहेत आणि आमच्याबरोबर चालायला हे सुनील भुसारा तर असणारच आहेत. जयंतराव पाटील साहेबसुद्धा ठिकठिकाणी तिथं जेव्हा मोठी सभा असेल तिथं असणारे आव्हाड साहेब येतील. असे अनेक राष्ट्रवादीचा प्रश्न तुम्ही केला म्हणून हे सर्व नेते तिथे येतील. सुप्रियाताई असतीलच आणि आमच्याबरोबर चालण्यासाठी आमचे जे सर्व विविध सेल आहेत, ज्याच्यामध्ये ओबीसी सेल आहे, ज्याच्यामध्ये समाज कल्याणचा सेल आहे, ज्याच्यामध्ये युवा आहे, विद्यार्थी आहे, हे सगळे महिला युवती याचे पदाधिकारी सुद्धा आमच्याबरोबर चालणार आहेत. प्रयत्न एखाद्या बंदिस्त ठिकाणी घेण्याचा आहे. त्याच्यामध्ये कुठलंही सभागृह असू शकतं, बालगंधर्व असू शकतं, नाहीतर इतर जिथं कुठं आम्हाला परवानगी मिळेल. जर एखाद्या सभागृहाची परवानगी नाही मिळाली तर आम्ही कुठेही घेऊ, पण ती सभा होणार याची दक्षता आम्ही नक्कीच घेणार आहोत. मग असं बोलावं लागेल, महाराष्ट्राबरोबर दिवाळी आपण साजरी करणार आहोत. प्रत्येक पवार कुटुंबाची दिवाळी आजपर्यंत जी झालेली आहे, पाडव्याच्या दिवशी अख्खा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांना भेटायला येत असतो. आत्ता कदाचित साहेबांना तर भेटायला लोक जातीलच दिवाळीमध्ये, पण असं आपण समजूया की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सर्व जे चालत आहोत त्या युवांमध्ये एक पवार म्हणजे मी सुद्धा आहे आणि पवारच लोकांबरोबर जाऊन तिथं असणाऱ्या सर्व नागरिकांनी जे काही ग्रामस्थ असतील त्यांच्याबरोबर त्यांची दिवाळी तिथं साजरी करू. म्हणजे आम्हीच त्यांच्याकडे जाऊन ती दिवाळी तिथं साजरी करणार आहोत.
माझं तर मत आहे, ही जी काही चर्चा आहे, ही काय सुनावणी आहे, ती होत राहणार आहे. त्याच्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न काय सुटणार नाहीत. नेहमी आपण जेव्हा टी व्ही उघडतो, टी व्ही बघतो, तेव्हा हीच चर्चा दिसते. त्याच्याबरोबर पेपरमध्ये पण हीच चर्चा आहे. पण लोकांना ही चर्चा नको आहे. लोकांना या चर्चेपासून काहीतरी वेगळं पाहिजे. त्यांचे मुद्दे कुणीतरी मांडणारं पाहिजे. आणि आम्ही या संघर्ष यात्रेतून युवांचे मुद्दे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, सामान्य लोकांचे मुद्दे हे मांडणार आहोत. त्यामुळे अक्षरशः लोकांनाच कंटाळा आलेला आहे. कारण जिथं कुठं फक्त चर्चा, कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं पद मिळाल. एखाद्या गटाचा एक नेता म्हणतो की आमचाच नेता मुख्यमंत्री होणार, दुसरा गटाचा नेता म्हणतो की दुसऱ्या गटाचा नाही तर दुसऱ्या पक्षाचा जो नेता आहे तो दिल्लीत जाणार, आणि आमच्या पक्षाचा नाही तर आमच्या गटाचा नेता हा मुख्यमंत्री होणार. म्हणजे चर्चा सर्व मुख्यमंत्री आणि पदाच्या आजूबाजूलाच चालली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्र धर्म आणि लोक याच्याबद्दल कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. हे बघा, आव्हान सगळ्यांनाच आहे. जे कुठेतरी खरा महाराष्ट्राचा विचार, मराठी धर्म, महाराष्ट्राचा धर्म हा विचार जे आज मनामध्ये ठेवून काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संदेश आहे. आणि ज्यांनी स्वतःच्या हितासाठी, स्वार्थासाठी हा विचार सोडून आज जे कोणी सत्तेत गेलेत त्यांच्यासाठी सुद्धा संदेश आहे. जे आज सत्तेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, जे आज सत्तेत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा, जे आज राजकारणात आहेत, जे उद्या राजकारणात येऊ पाहत आहेत, सगळ्यांनाच एक संदेश आहे की मुद्द्याचं बोला, महाराष्ट्राच्या हिताचं बोला, लोकांच्या हिताचं बोला. जी काही बडबड, लोकांना नको असणारी बडबड आज जे काही राज्यकर्ते करत आहेत ती बंद करा आणि मुद्द्याचं सगळ्यांनीच बोललं पाहिजे, असा एक संदेश युवा वर्ग अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना आणि तिथं उपस्थित असणारे जे कोणी त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांना ते देतील असं वाटतं. हे बघा, दावा ठोका, पक्ष फोडा, नाहीतर कोणाबरोबर तुम्ही जावा, याच्यामध्ये पद हे तुम्हालाच मिळणार आहे. आणि हा लढा त्यांचा जो चालू आहे तो पदाचा आहे, आणि आम्ही जो लढा लढत आहोत तो युवाचा आहे, विचाराचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे. हाच तर फरक मी करतो. हे जे ट्रेडिशनल राजकारणाची पद्धत आहे ती आता बंद झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकात जाऊन जसं पूर्वी व्हायचं, आदरणीय पवार साहेबांनी ते केले, चव्हाण साहेबांनी केले. चव्हाण साहेबांचे फोटो लावून ते विचार आपण आत्मसात करू शकत नसतो. खऱ्या अर्थाने ते आत्मसात करावे लागतात, त्या पद्धतीने वागावं लागतं, बोलावं लागतं आणि क्रिया करावी लागते. पण काही लोक नुसतं लावायचं म्हणून फोटो लावतात. इथं आज खऱ्या अर्थाने लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन एक पॉलिसी बनवण्याची जरूरत आहे आणि त्याच्यामध्ये युवांना केंद्रबिंदू ठेवण्याची जरूरत आहे असं आम्हा सगळ्या युवांना वाटतं. माझं एकच म्हणणं आहे की ही युवा यात्रा झाल्यानंतर ज्यांनी आजपर्यंत युवांना दुर्लक्षित केलं, ज्यांनी युवा धोरणाला ताकद दिली नाही, ज्यांनी अतिशय खालच्या लेवलचं राजकारण केलं, खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केली, हे सगळेच लोक कुठेतरी आजारी पडतील का काय असं परिस्थिती आम्हाला वाटते. त्यामुळे कोण काय कशी तब्येत ज्यांची खराब असेल त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. पण आम्ही आमच्या तब्येतीचा विचार न करता, आम्हाला जमेल नाही जमेल याचा विचार न करा, आपल्याला करायचंच आहे. यासाठी आम्ही सर्वजण मिळून 800 किलोमीटर तिथं चालणार आहोत युवांचे प्रश्न घेऊन. नाही, नोटिसेस त्यांना येतील, आम्हाला येतील, अजून आमदारांना येतील. पण आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसेस येतील ना, ते बघतील ना काय करायचं. आम्हाला वेगळ्या नोटिसेस येत आहेत. आम्हाला कुठं पोल्युशन बोर्डाची नोटीस येते. आत्ता गेल्या वर्षी आम्ही 1 दिवस आधी कारखाना चालवला असं काही लोकांचं म्हणणं होतं, म्हणून माझ्यावर कारवाई झाली. आज आत्ता भाजपचा एक नेत्याचा कारखाना चालू आहे, केली का कोणी कारवाई त्याच्यावर? माझ्या वेळेस मी तर चालू नाही केला,
पण माझ्या आधी 10 दिवस काही भाजपच्या लोकांनी तिथं कारखाने चालू केली का त्यांच्यावर कारवाई? अरे कारवाई करा, नाही तर तुम्ही नोटिसेस पाठवा. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही यात्रा करणार आहोत आणि हे पुढचे 42 दिवस आम्ही लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न समजून घेऊन लोकांच्या हितासाठी लढत राहणार आहोत. आता पत्रकार आहात असं म्हणलं जातं, पत्रकार अभ्यास करतात, साताऱ्याचा अभ्यास करतील, सांगलीचा अभ्यास करतील, समजून घेतील कोणाचा कारखाना चालू आहे. मी जेव्हा कारखाना गेल्या वेळेस चालू न करताना सुद्धा चालू केला असला जेव्हा सांगितला, तेव्हा सोलापूर जिल्ह्यातला कुठला कारखाना चालू होता का, नगर जिल्ह्यातला कुठला चालू होता का, हा रिसर्च आपण सर्वजण कराल. फक्त सांगण्याचा प्रयत्न इथं आम्ही एवढाच करतोय की हा जो सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं भेदभाव केला जातोय याला आम्ही अजिबात घाबरत नाही. तुम्हाला जी कारवाई करायची ती तुम्ही करू शकता. चांगले नेहमी ते हा मुद्दा घेतात. जेव्हा केव्हा लोकसभा विधानसभा असते, नाहीतर मुंबईचं एखादं इलेक्शन असतं, तेव्हा त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून हा मुद्दा घेतला जातो. मुद्दा घेणं महत्त्वाचं आहे, पण नंतर असं काय होतं की तो मुद्दा सगळेच जण विसरून जातात. माझी विनंती एवढीच आहे, आता त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो अधिवेशनामध्ये आम्ही सुद्धा मांडलेला आहे, तो आता मार्गी लावूया. आणि जो टोल मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने घेतला नाही पाहिजे पण आज घेतला जातो, कारण सर्व प्रमुख रोड हे हस्तांतर झालेत महानगरपालिकेला. अशा परिस्थितीमध्ये जर ते टोल घेत असतील तर तो टोल बंदच झाला पाहिजे. पण फक्त आंदोलनापुरतं थांबू नये एवढीच विनंती तिथं करतो. आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्हाला जर कुठे यायचं असेल सांगा, आम्ही तिथं नक्कीच येऊ. पण काल एका भाजपच्या आणि आज सत्तेत असणाऱ्या नेत्याने म्हणजे फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की प्रायव्हेट गाड्यांना टोल घेतलाच जात नाही. मला एक कळत नाही भाजपची खोटं बोलण्याची सवय का जात नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य खरं खोटं आहे. तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून, सामान्य नागरिक म्हणून मुंबईला गेलाच असेल, टोल सगळ्याकडनंच घेतला जातो. त्यामुळे हे जे भाजपची प्रवृत्ती आहे खोटं बोलायची ती कुठेतरी थांबली पाहिजे, नाही तर लोकच त्यांना थांबवतील. त्यांचा मुद्दा असा आहे, म्हणजे आम्ही नवीन कंपन्या याव्यात यासाठी लढतोय. त्यासाठी आम्ही MIDCला आंदोलन केलं, वेगळ्या गोष्टी आम्ही सर्वांनी केल्या, त्या आल्याच पाहिजे. पण ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मराठी माणसं जी आपली काम करतात त्यांचं प्रोटेक्शन करणं पण याची जबाबदारी सरकारची आहे. पण जे मावळला आज चालू आहे, पूर्वी तिथं जनरल मोटर होतं. जनरल मोटर कंपनीचं भूमिपूजन हे आदरणीय पवार साहेबांनीच केलं. तिथं कंपनी यावी, शेतकऱ्याच्या मुलाला हाताला काम मिळावं यासाठी तिथं भूमिपूजन झालं, कंपनी आली, काम सुरू झालं. पण मग तिथं एक अग्रीमेंट झालं होतं त्यांच्या युनियन बरोबर आणि त्या कंपनी GM कंपनी बरोबर. ते अग्रीमेंट फायनल ठरलं जातं. पण जेव्हा आता नवीन कंपनी येते हुंडाय, तेव्हा ते अग्रीमेंट ग्राह्य धरलं जात नाही. असं होत नसतं, कारण का कामगारांना माहीत नाही की उद्या जाऊन हुंडाय कंपनी येणार आहे. कामगारांचं नातं हे GM बरोबर होतं आणि ते फिक्स होतं. पण या 1000 लोकांना कामावरनं काढलं. त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात गुजरातचे लोक तिथं काम करण्यासाठी आणले होते. त्यांचा पगार कमी होता. महाराष्ट्रातल्या लोकांना एवढा पगार वाढवला गेला, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात VRS दिली गेली आणि आपल्या मराठी माणसांना कमी प्रमाणात देण्याचा प्रयत्न त्या कंपनीकडनं झाला. आणि त्याचा विरोध होत असताना गेले 3 वर्ष हे सर्व कामगार आंदोलन करत आहे. आत्ता गेले 7 दिवस त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग घेतला गेला आहे. त्यामुळे प्रश्नच राहत नाही त्यांचा मुद्दा सोडवण्याचा. पण हे सरकार दुर्लक्ष करत आहे. आणि कामगार मंत्री आज ते अधिकारी भेटतात, 2 तासात निर्णय घेतात. इथं सामान्य लोकांचा निर्णय घेण्यासाठी वर्षानुवर्ष घालवतात. आणि कामगार मंत्र्यांच्या बाबतीत त्या कंपनीच्या मॅनेजर आणि तिथल्या मोठ्या लोकांनी काय जादू केली हे खरं तर बघावं लागेल, ज्याच्यामुळे तिथल्या कामगारांच्या विरोधात कामगार मंत्री जे खाडे साहेब आहेत त्यांनी तिथं निर्णय घेतला. त्याचा निषेध आम्ही केला. पुढच्या काही दिवसांमध्ये नक्कीच त्याच्यावर सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास आम्हाला असा वाटतोय. कारण का अदृश्य शक्ती त्या कामगारांच्या वतीने आज तिथं काम करत आहे आणि पुढच्या 4 दिवसामध्ये तो मुद्दा संपेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं.
आरोग्यमंत्र्यांना आरोग्य विभागातलंच किती कळतं हा खूप मोठा प्रश्न मार्क आहे. राहू द्या, तुम्ही जो मुद्दा मांडला तो महत्त्वाचा आहे. 23वा मुद्दा ह्याच्यातला तोच असेल ड्रग्सच्या बाबतीत, आणि हा मुद्दा मी अधिवेशनामध्ये सुद्धा मांडला होता. खरं तर कुठंतरी 1 किलो अर्धा किलो काही ग्रॅम ड्रग्ज मिळतं, तिथं चर्चा होते, विषय तिथंच संपतो. पण एक खूप मोठं रॅकेट आहे आणि त्याच्यावर आपल्याला खरंच काम करावं लागेल. ज्या पद्धतीने पंजाबमध्ये ड्रग्जचा वापर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात करत होता, तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. आणि फक्त शहरात नसून ग्रामीण भागामध्ये सुद्धा ड्रग्जचं सेवन हे काही ठराविक केमिकल ड्रग्ज असतील, नाहीतर ज्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतील त्याला ड्रग म्हणून वापरण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा नक्कीच मांडू. आणि त्याच्याचबरोबर हे जे काही लोक आहेत, कुणी ह्याच्यावर बोलणार नाही. सगळे आपापलं तिथं पार्टी स्ट्रॉंग करण्यासाठी, अर्थकारण नीट होण्यासाठी ते आपले मग्न आहेत. सामान्य लोकांचं या सरकारला कुठेही काही पडलेलं नाही. जेव्हा म्हणजे भोसलेताई इथं आहेत, त्या स्वतः खेळाडू आहेत, त्यांची मुलगी यांना छत्रपती अवॉर्डसुद्धा तिथं मिळालेला आहे स्विमिंगमध्ये. तर त्यांनी आमच्याकडे जेव्हा मुद्दा आणला होता, आम्ही हा मुद्दा आधीच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता. बैठका झाल्या, काही गोष्टी फायनल झाल्या, पण नंतर सरकार बदललं. आत्ताच्या मंत्र्याकडे सुद्धा आम्ही त्या विषयासाठी गेलो. मंत्री फक्त होच म्हणतात, करतोच म्हणतो, काळजी करू नका असं म्हणतात, पण त्याच्यावर कुठेही काही झालेलं नाही. जे खेळाडू आपल्या भारताला रिप्रेझेंट करतात, स्विमिंग असो नाही तर कुठलेही असो, त्यांना नोकरी द्यायला काय अडचण या सरकारला. जे नॅशनल लेवलला खूप चांगलं कार्य करून त्यांना तिथं मोठे मोठे अवॉर्ड मिळतात, त्यांना नोकरी द्यायला काय अडचण आहे. पण सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष करते. कदाचित त्यांना तिथं असणाऱ्या युवांना कॉन्ट्रॅक्टवरच भरती करावी असावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मला असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरमध्ये एका स्वायत्त संस्थेने, तिथं सामाजिक संस्थेने तिथं तो कुठलं तरी हॉस्पिटल चालवायला घेतलेलं आहे. 1 वर्षासाठी दिलं होतं, आता ते 5 वर्षासाठी वाढवलं गेलं. आता मग शाळा आपण ज्या पद्धतीने दत्तक देतो तसं हॉस्पिटलसुद्धा जर दत्तक घ्यायला लागले तर मला तर सरकारला एवढंच म्हणायचं आहे, मग आपण राजकारणात कशाला राहायचं. राज्यच आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दत्तक देऊन टाकू, विषयच राहणार नाही ना. भांडणंही विषय राहणार नाही, कुटुंब फोडणंही विषय राहणार नाही, पार्टी फोडणंही राहणार नाही. एक कंपनी आपलं अख्खं राज्य चालवेल. आणि आपण काय करायचं तर फक्त इंटरनॅशनल व्हिजिट करायच्या, नॅशनल व्हिजिट करायच्या. आता आपले मंत्री फिरतात ना, करोडो रुपये फक्त परदेशी दौऱ्यावर घालवत आहेत, त्यातून काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घ्यावा, सगळंच कॉन्ट्रॅक्टवर आपण करू, मग राज्यकर्ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरच आपण बसू, अशी परिस्थिती त्या काळामध्ये येईल असं आम्हाला वाटतं. आमचं काय ठरलंय? ही राजकीय यात्रा नाहीच आहे, ही एका विचाराची लढाई आहे. युवांसाठी आम्ही लढत आहोत. आम्ही युवा जेव्हा आज लढतो तेव्हा कधी कधी आम्ही कारणं देतो. काय कारणं असतात की मला हे जमत नाही, शिक्षण घेऊन सुद्धा मला आज नोकरी मिळत नाही, त्याच्याचबरोबर मी या कुटुंबात जन्मलो, मला संधी दिली जात नाही, संधी मिळत नाही, मी ग्रामीण भागात आहे, मी शहरी भागात आहे, अशी विविध कारणं आपण देत असतो. त्यातून आपण लढत असतो. पण आज लढत असताना काही लोक वयसुद्धा कारण देतात. म्हणजे राज्यकर्ते म्हणतात तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही पाळण्यात आहात, तुम्ही राजकारण अजून काही समजलेलं नाही. तर हे लोक जेव्हा अशा गोष्टीने बनतात, नाही तर युवा वर्ग स्वतःच्याच वयावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तेव्हा आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही बघतो. 83 वयामध्ये सुद्धा युवकांना लाजवेल एवढं काम आदरणीय पवार साहेब करतात. आणि पवार साहेब जर आज महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लढत असतील तर युवांनी का लढू नये. म्हणून आदरणीय पवार साहेबांचं फोटो, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही ही यात्रा अराजकीय पद्धतीने काढलेली आहे. शेवटचे 2 प्रश्न.
बर, पहिला प्रश्न की आता वर्ल्ड कप इथं होत आहे. माझी विचारसरणी अशी आहे की कुठलाही एखादा कार्यक्रम जर होणार असेल तर त्याचं योग्य असं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. वर्ल्ड कप आपल्या महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि अपेक्स बॉडी मेंबर यांनी खूप प्रयत्न केले. BCCIने सहकार्य केलं, ICCने सहकार्य केलं. त्यासाठी आम्ही लढलो आणि महाराष्ट्र राज्य एकुलतं एक राज्य आहे जिथं 10 मॅचेस होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे इंटरनॅशनल ग्राउंडवर 5 मॅचेस होणार आहेत. मॅचेस आणल्या, त्याच्याचबरोबर मॅचेस चांगल्या व्हाव्या, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हावं यासाठी आत्ता जर तुम्ही तिथं इंटरनॅशनल स्टेडियमवर गेला तर 95% काम झालेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये 100% काम तिथं झालेलं असेल. नियोजन चांगल्या पद्धतीने केलं गेलं आहे. नियोजन कुणी केलं ते एकट्या रोहित पवारनी केलेलं नाही, अपेक्स बॉडीली केलेलं आहे, तिथं असणाऱ्या कामगारांनी केलेलं आहे, तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पहिल्या मॅचला मी तिथं असेल इंडिया वर्सेस बांगलादेशला, पण नंतरच्या मॅचला जरी मी नसलो तरी तिथे असणारे पदाधिकारी आहेत, उपाध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, ते सक्षम आहेत. आम्ही सर्वजण कोऑर्डिनेशनमध्ये काम करतो. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिथं जे नियोजन केलेलं आहे तिथं कुठेही वर्ल्ड कपला अडचण येणार नाही. वर्ल्ड कप हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असला आणि मी एका असोसिएशनचा प्रमुख असताना 5 मॅचेस आपल्याकडे होत असताना सुद्धा आज युवांचे प्रश्न, महाराष्ट्र धर्म, सामान्य लोकांचे प्रश्न हे जास्त महत्त्वाचे असल्यामुळे आम्ही कुठलीही मॅच तिथं बघणार नाही. पण ज्या ज्या गावामध्ये जाऊ, जर इंडिया वर्सेस दुसरी कुठल्या कंट्रीची मॅच असेल आणि तिथं कुठला TV चालू असेल नाही तर एखाद्या मोठ्या स्क्रीनवर स्क्रीनिंग चालू असेल, नक्कीच तिथं असणाऱ्या मुलांबरोबर, युवांबरोबर बसून आम्ही तेवढी ती मॅच बघू, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. ICCचा कंट्रोल आहे. ICC आपल्या अंतर्गत येत नाही, आम्ही BCCIच्या अंतर्गत येतो. जो विषय आपला नाहीच आहे त्याच्यावर मी बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पवार साहेबांना फार जवळून आम्ही सर्वजण बघतो. साहेबांकडनं टिप्स घेतल्या पाहिजेलच असं नाही. साहेबांना फक्त तुम्ही जवळून बघितलं, साहेबांचा प्रवास जर समजून घेतला तर त्यातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. काही लोक फार जवळ असून टिप्स घेऊन सुद्धा आज विचाराला पक्के राहिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही साहेबांना बघतो, साहेबांचा प्रवास बघितलाय. 60 वर्ष ज्या विचाराबरोबर पवार साहेब राहिलेले आहेत त्याच्याशी दगा साहेबांनी कधी केलेला नाही. हीच गोष्ट आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे टिप्स कुठेही आम्ही घेतलेलं नाही. जो काही ही यात्रा आता होणार आहे युवकांची, ही वेगळी यात्रा आहे. कुठेही नॅशनल हायवेला ही यात्रा जाणार नाही. विलेज रोड असतील, छोटे रोड असतील, पानंद रस्ते असतील, नाहीतर काही तांडा वस्ती असेल, बॅरेजेस असतील, त्याच्यावरनं ही यात्रा सुंदर यात्रा आहे. मी तर म्हणतोय तुम्ही सुद्धा आज जे महाराष्ट्रामध्ये राजकारण होते त्याला कंटाळलेला असाल, त्याच बातम्या सारख्या लावून थोडा वेळ काढा 42 दिवसाचा, आमच्याबरोबर या. खरा महाराष्ट्र काय हा आमच्याबरोबर तुम्ही जाणून घ्या. लोकांच्या, सामान्य लोकांच्या तोंडून हा आपण जाणून घ्या, त्यांच्या अडचणी काय समजून घेऊ आणि तुम्ही आम्ही सर्वजण मिळून येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि युवासाठी आपण सर्वजण लढूया. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.